नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेड हिट्स अप्पर सर्किट ॲज बोर्ड अप्रूव्ज स्टॉक स्प्लिट. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडनी 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड रिसीव ₹177 करोड इन्कम टॅक्स रिफंड. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला 177 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स रिफंड मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला KEC इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अवंती फीड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बल्क डीलमध्ये अवंती फीड्स लिमिटेडमध्ये IIFL फॅसिलिटीज सर्व्हिसेसने 4.34% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे. चला आता बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, LICने आपली हिस्सेदारी इन्क्रीज करून पतंजली फूड्स लिमिटेडमध्ये आपली हिस्सेदारी केली आहे 7.06%. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड आईज 5 गिगावॅट रिन्युएबल कॅपॅसिटी बाय 2026 ट्वाइस दॅट बाय 2030. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडचा उद्देश आहे 2026पर्यंत आपली रिन्युएबल कॅपॅसिटी 5 गिगावॅट करण्याचा. आणि मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडचा उद्देश 2030पर्यंत आपली रिन्युएबल कॅपॅसिटी 10 गिगावॅट करण्याचा उद्देश आहे. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअर प्राइस राइजेस ऑन ₹1.5 इंटरिम डिव्हिडंड अनाउन्समेंट चेक रेकॉर्ड डेट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनी ₹1.50चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 11 मार्च 2025. चला आता बोलूया TCSबद्दल म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, TCS इंक्स पॅक्ट विथ युरोप्स वेंटेज टावर फॉर डिजिटल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने डिजिटल सर्व्हिस प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासाठी युरोपच्या वेंटेज टावर्ससोबत करार केला. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेड अनविल्स टेल्को AI 360 टू ट्रान्सफॉर्म टेलिकॉम ऑपरेशन्स विथ AI. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडने AIच्या हेल्पने टेलिकॉम कंपनीच्या कामकाजाला इम्प्रूव्ह करण्यासाठी टेल्को AI 360 लॉन्च केला. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून
काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.